गाईज फायनली आता मी बेडवरून उठले. मला चक्कर येते का बरं काय माहित नाही. उठायची पण इच्छा नव्हती, तशीच उठते. ब्रश वगैरे तरी करते, काहीतरी खाते, मग पुढचं मग कपडे वगैरे धुवायचे आहेत मला. गाईज ब्रश करून आले. फेस गाईज भूक लागल्यामुळे केळी खाते मी. दीक्षिता काहीतरी बनवणार आहे जेवायला. तोपर्यंत मी माझे कामावर कपडे वगैरे धुते. किती वेळ झाला कपडे धुते. वॉशिंग मशीन स्पिंच होत नाही आहे म्हणून हातानेच धुणार आहे मी. माझे कपडे घाण नसतात, पटकन होईल. हॅलो गाईज, तर एवढा वेळ मी व्लॉग कंटिन्यू केला नाही कारण माझी तब्येत पण खराब होत होती. कपडे खूप पडले होते, सगळे मी हातानं धुवून टाकलेत. वॉशिंग मशीनचा प्रॉब्लेम होता की स्पिंच होत नव्हते कपडे, म्हणून मग मी सगळे कपडे हाताने धुतले आणि डायरेक्ट आंघोळ केलं. शूट केलं नाही कारण शूट वगैरे करत बसले असते तर खूप वेळ लागला असता. मग आता जेवण करायचंच बाकी आहे. आंघोळ पण झाली आहे माझी, सगळे कपडे धुवून झाले, रूम आवरून झाली. आता बघू थोडा वेळ काय खायचं आहे. मला भूक लागली. बनवायचं पण म्हणजे हे नाही आहे, चक्कर वगैरे येते मला खूप. बघू आता मी काहीतरी ऑर्डर करून खाईन, नाही तर काहीतरी दाखवतेच मी तुम्हाला जर काय ऑर्डर वगैरे केलं तर. गाईज असंच बसले होते, थोडंसं स्किन केअर करून घेते. स्किन ड्राय व्हायला लागली. मागवतो खायला. ओटाला थोडंसं मॉइश्चरायझर, लिप बाम. झालं, काहीच करायची इच्छा नाही. गाईज थोडा वेळ भेटते, परत काहीतरी खाते वगैरे. गाईज मी ओट्स खाते.
ऑनलाइन काय ऑर्डर करायला मेरे पास पैसे कम है, इसलिए मैं ओट्स खाऊंगी और रात को ही खाना खाऊंगी। बनाना पण खाते। मेरे दीक्षिताने मला अंजीर दिले, अंजीर पण थोडंसं खाईन। बस ब्लॉग कसा वाटलाय सांगा, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।